अशी वेळ इथे येते आणि एका षटकात 18 पण होतात. हे आहे रणजित स्मृती चषकचा हा थरार. ओव्हर टू द शहजाद सर. ओके, हा हवेत फटका आणि हा षटकार जातो का बघा. झेल, हा झेल. लागोपाठ गडी बाद होत आहेत, त्यामुळे अवसान गळलं असं वाटतंय. फलंदाजांना आता फक्त ताबडतोड फटकेबाजीच करायची आहे. आणि दुसरे फलंदाज जरा तुम्ही धावत आज द्या. आता 5 गडी बाद झालेत. फलंदाजांना माहिती आहे आता राहीलच काय नाहीये. 5 गडी बाद झाले म्हणजे अर्धी फळी तुमची तंबूत परतली आहे. आता खालच्या क्रमाचे बल्लेबाज फलंदाज मैदानावर येतील, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार. परंतु टेनिस क्रिकेटमध्ये 1 ते 11 बॅटिंग लाईनअप असते. कोणी लेचापेचा नसतोच नसतो. त्यामुळे कधी सामना फिरेल हे सांगता येत नाही. श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लब कोलशेत हा सुद्धा एक नामवंत संघ. पहिला सामना त्याने आरामात जिंकला होता. परंतु लढत कधी येते, जेव्हा तुम्हाला पैलवान त्याच ताकदीचा मिळतो, त्यावेळी कळतं आपली कस काय लागते ते. बघूया, गोलंदाज आपल्या मार्गावर. हा चांगला चेंडू, यष्टीचा अपील, पंचांकडे दाद मागण्यात आली आणि बाद. पंचांचा इशारा, लागोपाठ गडी बाद होत आहेत आणि काळे ढग आता नक्कीच वरती दिसत आहेत ते श्रीकृष्ण स्पोर्ट्सच्या डोक्यावर. मालवणी स्पोर्ट्सचे जे फलंदाज होते त्यांनी ज्या प्रकारे खेळ केला, त्यांनी संयम सोडला नाही, लढत सोडली नाही, पाठ शेवटपर्यंत टेकवली नाही आणि विजयाची माळ त्यांच्या गळ्यात. आता श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबला तसंच करावं लागेल. काही करून मोठे फटके खेळावेच लागतील. हा चेंडू उंच फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. जसा चेंडू निर्धाव जातोय तसा तसा ॲव्हरेजचा जो टेम्परेचर आहे, सरासरीचा टेम्परेचर वाढत चाललंय. सामना तापत चाललाय म्हटलं तरी चालेल. आणि यासाठी मुद्दामूनच आता मीटिंग चालली आहे मैदानावर. प्लीज जरा आपण जास्त मीटिंग करू शकत नाही. आता कालमंत्र दिला गेला, आत्ता अवसान गाळू नका. फलंदाज आता तुटून पडणार. आणि जर लागोपाठ 2 षटकार लगावले प्रतिकेश यांनी, सँडी यांच्याकडनं त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूया काय करतोय फलंदाज. गोलंदाज हा चेंडू, हा पुन्हा एकदा घे भरारी फटका. जागेवरच चेंडू फळी फिरवत आहेत. चेंडू फळीची आणि चेंडूची काहीच गाठभेट नाहीये, संगमच नाहीये. फलंदाजांना अक्षरशः गोलंदाज नाचवतो की काय असं वाटतंय. टप्पा चांगला आहे, टोन चांगला करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बाहेरची कड लागून चेंडू गलीच्या दिशेने. हा सुद्धा निर्धाव. लागोपाठ मला वाटतं 5 चेंडू निर्धाव गेलेत. जर आत्ताचा चेंडू निर्धाव गेला, डॉट गेला तर मेडन ओव्हर होईल. मेडन आणि मेडन ओव्हर टाकणं 5 षटकांमध्ये म्हणजे सेंचुरी ठोकण्याबरोबर असतं. फार मोठा आहे. बघूया हा चेंडू काय करमात करतोय. ओ मेडन ओव्हर, जरा टाळा झाला पाहिजेत. ही मेडन ओव्हर पहिली नाही दुसरी मेडन ओव्हर आहे ही या स्पर्धेतली. या अगोदर कैवल्य आणि मेडन ओव्हर टाकली होती आणि यानंतर 6 चेंडू निर्धाव. हे कसब आहे, गोलंदाजाचं कर्तृत्व आहे. याला म्हणतात अप्पर क्लास, गोलंदाजा क्लास. आणि पंचांचा इशारा बॅटिंग पॉवर प्लेचा. बघा सर्व त्याच्या